बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीनांचा सध्या भारतामध्ये मुक्काम। पुढील 48 तासांमध्ये युरोपमध्ये जाण्याची शक्यता। शेख हसीना पुढील 48 ते 78 तास भारतामध्ये राहण्याची शक्यता। यानंतर त्या यूके, यूएई, युरोप किंवा अमेरिकेमध्ये जाण्याची शक्यता सूत्रांची माहिती आहे। बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांचा व्हिसा रद्द करण्याचा अमेरिकेचा निर्णय। हसीना यांना इंग्लंडमध्ये आश्रय मिळणं सुद्धा कठीण। माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी निवडणुकीमध्ये इतर राजकीय पक्षांना सहभागी होऊ देण्यासाठी नकार दिला। त्यामुळे बांगलादेशात हिंसाचार सुरू झाला। नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनूस यांचा आरोप। बांगलादेशात लोकशाहीची पुनर्स्थापना करण्यासाठी भारताने मदत करावी। नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनूस यांचं वक्तव्य। भारताशी शत्रुत्व घ्यायचं नाही अशीही स्पष्ट केली भूमिका। शेख हसीना बांगलादेशच्या राजकारणामध्ये परतणार नाहीत। शेख हसीना यांचे पुत्र साजिब वाजेद यांचं वक्तव्य। सरकार विरोधातील लोकांच्या रोषामुळे पंतप्रधान पद सोडण्याचा निर्णय। पॅरिस ऑलिम्पिकमधला आजचा दिवस भारतासाठी महत्त्वाचा। हॉकीच्या उपांत्य फेरीमध्ये भारताची जर्मनीशी स्पर्धा। आज जिंकलो तर हॉकीमधलं पदक निश्चित। भारताचे पैलवान विनेश फोगाट पॅरिस ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत। विनेश फोगाटचे महिलांच्या 50 किलो वजनी गटामध्ये लागोपाठ 2 विजय। इतर कोणत्याही देशापेक्षा भारतीय बॅडमिंटनपटूंना अधिक सुविधा, आता जबाबदारी सुद्धा घ्या। भारतीय बॅडमिंटनपटूंना प्रकाश पादुकोण यांनी सुनावलं। जागा वाटपाच्या संदर्भात महाविकास आघाडीची उद्या महत्त्वाची बैठक। दुपारी 3 वाजता विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या शासकीय निवासस्थानी बैठकीचं आयोजन। बैठकीला 3ही पक्षांचे नेते राहणार उपस्थित। उद्या महाविकास आघाडीच्या बैठकीच्या आधी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक होणार। किती जागांचा प्रस्ताव ठेवायचा या संदर्भात काँग्रेस नेत्यांच्या बैठकीमध्ये चर्चा केली जाणार। दिल्लीमध्ये महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट। बैठकीमध्ये अनौपचारिक गप्पा झाल्याची चेन्नीथला यांची माहिती। शरद पवार पक्षाकडून अजित पवारांच्या भाषणाचा व्हिडिओ ट्विट। अजित पवारांनी विधानसभेला उभं राहू नये, दिलेला शब्द पाळावा, शरद पवार पक्षाचा टोला। मराठा आंदोलक मनोज जरांगेंची उद्यापासून पश्चिम महाराष्ट्रामध्ये शांतता रॅली। सोलापूरपासून सुरुवात होणार तर नाशिकमध्ये शांतता रॅलीचा समारोप। मराठा आंदोलक मनोज जरांगेंकडून विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेत। 14 ते 20 ऑगस्टच्या दरम्यान सर्व 288 मतदारसंघांचा आढावा घेतल्याची माहिती। यंदाच्या निवडणुकीमध्ये तुमचा राजकीय सुपडा साफ होणार। मनोज जरांगेंचा राजकीय नेत्यांना इशारा। तर मी आताही खासदार झालो असतो पण मला सत्तेची हाव नाही, जरांगे यांचं वक्तव्य। विधानसभा निवडणुकीमध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी खुशाल उमेदवार उभे करावेत, तो त्यांचा अधिकार। माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची प्रतिक्रिया। मनोज जरांगे जर टोकाची भूमिका घेत असतील तर राष्ट्रीय ओबीसी महासंघ टोकाच्या भूमिकेवरती उतरेल। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांचा इशारा। मराठा समाजाला आरक्षणाची माहिती असणाऱ्या व्यक्तींची गरज। जरांगेंच्या चुकीच्या मागण्यांमुळे मराठा समाजाचं हक्काचं 50% आरक्षण गेलं। ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांचा जरांगेंवरती निशाणा। 57 आमदार एससी एसटींचे आणि 100 आमदार ओबीसींचे होणार। त्यामुळे आगामी काळामध्ये सत्ता आपलीच, वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांचा दावा। मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी निवडणुका लढवाव्यात, जरांगेंसाठी ते चांगलं असेल, वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया। मनोज जरांगेंना स्वतःला राजकारणामध्ये यायचं आहे की मराठा समाजाला आणायचं आहे ते त्यांनी स्पष्ट करावं। ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांची मागणी। सरकारने कायद्याच्या चौकटीमध्ये जेवढं आरक्षण देता येईल ते आरक्षण दिलंय, मात्र मनोज जरांगे दिलेल्या आरक्षणावरती समाधानी नाहीत। माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची प्रतिक्रिया। ओबीसींना आरक्षण का आणि कशासाठी दिलं हे शरद पवार यांनी स्पष्ट करावं। शांत बसणार असाल तर ओबीसी देखील पुढे महाराष्ट्रातील सर्व आमदारांचा पराभव करतील। ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांचा इशारा।
राज ठाकरेंच्या विचारांची कीव येते, राज ठाकरे पक्ष संपवायला राज्याच्या दौऱ्यावर, लक्ष्मण हाके यांची राज ठाकरेंवरती टीका. राज ठाकरे यांच्या विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांवरती दलित, आदिवासी, ओबीसींनी बहिष्कार घालावा, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचं आवाहन. सह्याद्री अतिथीगृहावरती मुख्यमंत्र्यांची कोळी समाजासोबत बैठक, बैठकीमध्ये गोंधळ, समाज बांधवांकडून जोरदार घोषणाबाजी. माजी खासदार आनंदराव अडसुळांची महायुती सरकारवर नाराजी, राज्यपाल पदाचं आश्वासन देऊनही पूर्ण केलं नाही, 15 दिवस वाट बघणार, अडसुळ यांचा इशारा. आनंदराव अडसुळ यांचं मानसिक संतुलन बिघडलंय, वयोमानामुळे त्यांना आराम करण्याची गरज, आमदार रवी राणा यांची आनंदराव अडसुळ यांच्यावर टीका. बीकेसी मधल्या सायकल ट्रॅकवरून लोढा आणि ठाकरे वाद रंगण्याची शक्यता, बीकेसी मधील अन्य ठिकाणी सायकल ट्रॅक उभारा, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांचं एमएमआरडीए आयुक्तांना पत्र. रस्त्यांची रुंदी वाढवून वाहतुकीची कोंडी सुटणार नाही, सायकलिंग ट्रॅक तोडणं हे समस्येचं उत्तर नाही, आदित्य ठाकरे यांची एक्सवरून प्रतिक्रिया. आम्ही केलेली विकास कामं लोकांना दिसू नये असा लोढांचा हेतू आहे का? ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांचा सवाल. स्थानिकांची तक्रार आली तर वस्तुस्थिती समजून घेण्यासाठी बैठक घेणं अपेक्षित, अहिर यांचं वक्तव्य. निलेश लंके यांच्या खासदारकीला आव्हान देणारी याचिका सुजय विखे पाटील यांनी औरंगाबाद खंडपीठामध्ये दाखल केली. लंके यांना म्हणणं मांडण्यासाठी खंडपीठाची नोटीस, पुढील सुनावणी 2 सप्टेंबरला होणार. एसटी कर्मचारी कृती समितीच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांनी कृती समितीची बोलावली बुधवारी बैठक. 7व्या वेतनासह महागाईचा भत्ता, मेडिकल कॅशलेस योजना अशा एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 4 मतदारसंघात दुबार नावं असल्याची तक्रार, जिल्हाधिकाऱ्यांकडून नावं तपासण्यासाठी मोहीम सुरू. चिपळूणमध्ये शिवसेनेचे माजी आमदार सदानंद चव्हाण यांचा निर्धार मिळावा, पक्षाच्या हितासाठी आणि कार्यकर्ता टिकवण्यासाठी निवडणूक लढणार, चव्हाण यांचं वक्तव्य. माजी मंत्री बाळा भेगडेंना धमकावल्याप्रकरणी मराठा मोर्चाच्या विनोद पोखरकर यांच्यावरती गुन्हा दाखल, भेगडेंनी जरांगेंबद्दल गंभीर आरोप केल्यामुळे दिली होती धमकी. पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे पूजा केडकरवरती अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार, जिल्हाधिकारी सुहास दिवसेंनी लैंगिक छळ केल्याचा केडकर यांचा आरोप, आरोपांच्या चौकशीसाठी 3 वेळा समन्स बजावूनही पूजा केडकर गैरहजर. अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयामधून 4 जणांनी कोणत्याही प्रकारची तपासणी न करता दिव्यांग प्रमाणपत्र मिळवल्याचं प्रकरण, जिल्हा शल्यचिकित्सकांचे गुन्हा दाखल करण्याचे आदेश. बेस्ट बचाव आंदोलनामार्फत मुंबईतील सर्व आमदारांना निवेदन दिलं जाणार, मुंबई मनपानं नव्या बस गाड्या विकत घेण्यासाठी बेस्टला लवकरात लवकर निधी देण्याची बेस्ट बचाव समितीची मागणी. 11वी प्रवेशाच्या विशेष फेरीची गुणवत्ता यादी जाहीर, नामांकित महाविद्यालयांच्या कट ऑफची घसरण, अजूनही 1,07,248 जागा रिक्त. 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबईच्या पश्चिम उपनगरामध्ये मुसळधार पाऊस, अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली आणि बोरिवली परिसरामध्ये पावसाची हजेरी. चंद्रभागेची पूरपातळी ओसरायला सुरुवात, उजनी धरणामधला विसर्ग कमी केला, पाण्याचा जोर ओसरू लागल्यामुळे पाणी पातळी घटली. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधील पावसाचा जोरही कमी झाला, त्यामुळे कोयना धरणाचे सर्व दरवाजे बंद करण्यात आले. नाशिकमध्ये गोदावरी नदीची पूरस्थिती ओसरल्यानंतर नदीच्या काठी मोठमोठे दगड, गोदा घाटच्या सुशोभीकरणाच्या कामाचं सुद्धा पावसामुळे मोठं नुकसान. सुरगण्यामध्ये वाहन चालकांचं नसतं धाडस, फरशी पुलावरून वाहत असलेल्या पाण्यामधून कार चालवत पलीकडे नेण्याचा चालकाचा प्रयत्न, या घटनेचा थरार मोबाईल कॅमेरामध्ये कैद. कुकडी प्रकल्पातील येडगाव धरणामधून 7,500 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग, अहमदनगरच्या पारनेरमधील निगोज परिसरामधील जगप्रसिद्ध रांजणखळगे परिसर जलमय.
सोलापूर जिल्ह्याला वरदायिनी ठरलेलं उजनी धरण 100% भरल्यामुळे युवा सेनेच्या वतीनं उजनी धरणाचं जलपूजन। वाशिमच्या लाखाळा भागातील मेडिकलमध्ये ग्राहकाच्या खिशामधून पैसे चोरीला, महिलेनं मोठ्या शिताफीनं वृद्धाच्या खिशामधून रक्कम लांबवली, पोलिसांकडून महिलेचा शोध सुरू। पालघरमधील डहाणूच्या सोनाळे खुबरोडपाडा इथे स्मशानभूमी नाही। एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करताना पाऊस असल्यामुळे चितेवरती प्लास्टिक धरून केले अंत्यसंस्कार। कर्नाटक आणि महाराष्ट्राला जोडणाऱ्या जुगुळ खिद्रापूर या नवीन पुलाची कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडून पाहणी। हा पूल तातडीनं व्हावा यासाठी एबीपी माझानं केला होता पाठपुरावा। उद्यापासून यात्रेकरू केदारनाथ मंदिराला हेलिकॉप्टरद्वारे भेट देऊ शकणार, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांची माहिती। मुसळधार पावसामुळे केदारनाथ यात्रा होती बंद। यूकेच्या काही भागामध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी। यूकेला जाणाऱ्या भारतीय प्रवाशांनी घडामोडींचं अपडेट घ्यावं, तसंच स्थानिक सुरक्षा यंत्रणांच्या सूचनांचं पालन करावं, सरकारच्या सूचना। एप्रिल-जून या कालावधीमध्ये देशभरामध्ये 1 कोटी आणि त्यापेक्षा अधिक किमतीच्या घरांच्या मागणीमध्ये वाढ। विक्रीमध्ये या श्रेणीतील घरांचं प्रमाण 38%। अभिनेत्री दिव्या सेठ शाहची मुलगी माहिकाचं 5 ऑगस्ट रोजी निधन। ज्येष्ठ चित्रपट अभिनेत्री सुषमा सेठ या मिहिका शाहच्या आजी। अजय देवगणचा हिट चित्रपट सन ऑफ सरदारचा सिक्वेल येणार। सन ऑफ सरदार 2 च्या शूटिंगला सुरुवात। सिक्वेलमध्ये संजय दत्त आणि सोनाक्षी सिंहाचा समावेश नाही। सोनाक्षीच्या जागी मृणाल ठाकूरची निवड। आयुष्मान खुरानाने डेट्सच्या समस्येमुळे मेघना गुलजारचा दायरा या चित्रपटामधून घेतली माघार। दायरा चित्रपट 2019च्या हैदराबाद बलात्कार आणि हत्या प्रकरणावरती आधारित। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।